इथं साधू बसलेले आहेत. उबदार टेंट आहे हा. तर बरं वाटलं, ईश्वराने सोय करून ठेवलेली असते प्रत्येकाने. हे काका पण पुण्याचेच आहेत. हा दादा भांग वाटतोय, म्हणजे साधावाला भांग आहे. मी आणि फोंडोची पीत आहे. ह्याच्यामध्ये आपण गंगाजल भरतो. आतमध्ये भोजनालय आहे आणि वरती इथं एक टपरी आहे काकांची. वेगळ्या प्रकारचे द्राक्ष आहेत, एकमुखी, दोनमुखी, पंचमुखी. थोडं थोडं घेऊया आपण. ह्या टेंट हाऊस मध्ये आम्ही थांबलेलो आणि समोरच संगम आहे त्रिवेणीचा. सरस्वती घाट 4 वाजता आम्ही आता वाराणसीमध्ये पोहोचलेलो आहोत. मी आणि फोंडजी बनारसच्या गलीमधून फिरत आहोत. सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आता आणि मी आणि फोंडजी अमृत स्नानाला चाललेलो आहोत. आज महाशिवरात्री पण आहे. खूप चांगला योग आहे. हा आमचा मागचा डोम आहे. पहाटे 4 वाजल्यापासून अशी लाईन लागलेली आहे. इथून संगम मला वाटते 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरतीच आहे. लाईन बघा कशी लागलेली आहे. 30 ते 35 किलोमीटर अंतरावरती घाट पसरलेला आहे. गर्दी, जाम गर्दी आहे. पण इथून दिसत आहे लाइटिंग. इथे नागा साधू राहतात. काल रात्री आम्ही थोडा इथे भजन कीर्तन केलं आणि नंतर डोमवरती गेलेलो राहिलं. राहण्याची व्यवस्था खूप छान आहे. इथलं टेम्परेचर ना जबरदस्त. मला वाटतंय 5 ते 10 डिग्री सेल्सिअस असेल, एवढं कमी असेल. आणि ते वरती ना टेंटच्या वरती धुके पडलेले, धुक्यातून असं पाणी गळत होतं. जसं आपल्या एसीतून पाणी घेतं ना तसं पाणी गळत होतं. या साईडला सगळ्या बोटी आहेत. जवळजवळ 1 किलोमीटरपर्यंत बोटी आहेत. आणि त्या तिकडे घाट आहे स्नान करण्यासाठी. इथून तुम्ही बोटीने समापर्यंत जाऊ शकता आणि स्नान करू शकता. पवित्र स्नान. हा, नंबर लागले तिथं बोटीमध्ये बसण्यासाठी. सकाळची 6ची वेळ आहे. एवढी गर्दी आहे. पुढे तर खूप सारी गर्दी आहे. पुढे बघा खूप गर्दी आहे संगमावरती. 144 वर्षातून येणारं पवित्र अमृत स्नान आम्ही करायला चाललेलो आहोत. मी आता कपडे बदललेले आहेत. काल पण अमृत स्नान केलेलं आहे. आणि आज महाशिवरात्री आहे. आज पवित्र शेवटचं अमृत स्नान आहे, ते आम्ही करायला चाललेलो आहोत. या संगमावरती खूप सारी गर्दी आहे. हे बघा, जिकडे तिकडे माणसं दिसत आहेत. जाम गर्दी आहे, भयंकर गर्दी. चला जायचं. त्रिवेणी संगमामध्ये आम्ही पवित्र स्नान केलेलं आहे. आज महाशिवरात्रीचा अमृत योग आहे. खूप छान वाटतंय. आज एवढ्या दिव्य वेळी दिव्य स्थानी आम्ही अमृत स्नान केलेलं आहे. आता चांगलं उजडलेलं आहे. तुम्ही एक दृश्य पाहू शकता संगमावरचं. हा आहे अरहल घाट. या घाटावरचं दृश्य पाहू शकता. कोंडे आहे तिथं समोर. त्या किल्ल्यामध्ये ना अक्षय वटवृक्ष आहे. आता दिसत नाहीये पण आज बंद आहे म्हणतात. दोन्ही बाजूला घाट आहे. जवळजवळ 30 ते 35 किलोमीटर अंतरावरती घाट पसरलेला आहे. हा, लाइटिंग जिथे दिसतात ना ते सगळा घाट आहे. लांबपर्यंत घाट आहे. चला तर मग आम्ही जातो आमच्या डोमवरती. इथं टेंट हाऊस आहे, तिथं जातो, सगळं आवरतो आणि आमच्या पुढच्या प्रवासाला निघतोय. सूर्यनारायण उगवत आहेत. खूप विहंगम सुंदर दृश्य आहे. इथं बाबाजी भेटलेत फोंडोजींना. त्याला खूप गर्दी आहे बघा. हा आता मी थोडीशी हळद आणि कुंकू घेणार आहे. रस्त्याच्या दोन्ही साईडला दुकान आहेत बघा. हार, फूल, नारळ, कॅन. इथून गर्दीचं दृश्य पाहू शकता. एवढी गर्दी झालेली आहे. इथे नागा साधू बसलेले आहेत. फोंडोजी सकाळ सकाळी चहा पितात. तिथं लोकांची सवय खूप घाण आहे, वाईट सवय आहे. कुठेही कचरा करतात. सरकारने एवढी छान व्यवस्था केली ना पण लोकांना शिस्त नाही. तिथेच घाण करून चाललेले आहेत. तिथेच कपडे अंगावर टाकून चाललेले आहेत. हे बघा, इथं कचरा कुंडीची व्यवस्था केलेली आहे पण लोकांनी बघा कप कुठे टाकलेले आहेत. या झाडामध्ये, या कुंडीमध्ये टाकलेले आहेत. अशी तर लोक आहेत. लोकांना अजिबात शिस्त नाहीये. व्यवस्था छान केली आहे, लोकांना शिस्त नाही.
प्या 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 पिऊ मी पण पिऊ छान ठीक आहे मी पण पिते. आज महाशिवरात्री आहे तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. चहा पिते आता थंडी आहे खूप तिकडं. अद्रकवालीची आहे. अद्रकवालीची आहे. कचरा उचलण्यासाठी कर्मचारी आहेत बघा अजिबात कचरा पडू देत नाहीत पण लोकच असे आहेत ते कचरा करतात बघा. गुटख्याच्या पुढे पडलेली त्या काकाने उचललेली आहे. एवढी स्वच्छता आहे हा एक एक उचलत चाललेले आहेत कचरा असे पण लोक विचित्र कुठेही घाण करतात. सरकारचा काही याच्यामध्ये दोष नाहीये लोकांना सवय नाही चांगली. तर इथे आम्ही माला बघतोय कुठली घ्यायची का छान छान माला आहे तिकडं. आज आमचा महाशिवरात्रीचा उपवास आहे म्हणून आम्ही राजगिरावडी घेत आहे. इथे स्टॉल आहे ताईंचा. ही दीदी ना रुद्राक्ष विकत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे रुद्राक्ष आहेत. एकमुखी दोनमुखी पंचमुखी असे रुद्राक्ष आहेत इथं. ह्या टेंट हाऊस मध्ये आम्ही रात्रभर राहिलेलो. खूप छान सुविधा आहे. एवढे ब्लँकेट गादी वगैरे आम्हाला पांघरायला मिळाली आणि थंडी खूप आहे इथं. आणि हे दादा आहेत टेंटचे मालक. धन्यवाद. आपने हरे राम हरे कृष्णा. इन्होंने बहुत अच्छी व्यवस्था की है. छान आहे. थंडी नाही वाजली आम्हाला. खूप थंडी आहे असं वाटतंय की -5 असेल इथं. तर बाहेरचं असं दृश्य आहे सुंदरसं. हाँ ले लिया संगम दिसत आहे प्रयागराज. भरपूर आहे तिथं टेंट हाऊस. तर ह्या टेंट हाऊस मध्ये आम्ही थांबलेलो आणि समोरच संगम आहे त्रिवेणीचा. तर खूप छान दृश्य आहे. ये राजुल त्रिपाठी है. इनके यहाँ हम ठहरे थे. तर छान दृश्य आहे बघा. समोरच त्रिवेणी संगम आहे. तर आम्ही 2दा स्नान केलेलं आहे त्रिवेणीमध्ये. काल आल्यानंतर आणि आता सकाळी. छान वाटत आहे. ठीक सामने आपको सरस्वती घाट है. सरस्वती घाट जस्ट हम ओमन कामेश्वर मंदिर है वहाँ पे वो जो टेम्पल दिख रहा है. ये नैनी का नया ब्रिज है और वहाँ पे सामने त्रिवेणी ठीक सामने त्रिवेणी. बराबर. ये मेरा कॉटेज है. बहुत अच्छी सुविधा दी आपने. धन्यवाद आपका. राशिक सुंदर टेंट हाऊस आहे. कॉटेज आहे. अभी तो गेस्ट का है ना. छान आहे व्यवस्था केलेली आहे. तर आम्ही निघालेलो आहोत आमच्या पुढच्या प्रवासाला. आम्हाला जर एखादी गाडी मिळाली तर आम्ही वाराणसीला किंवा आधीला जाऊ. नसेल तर या दादांच्या टेंट हाऊस मध्ये येणार आहे. या दादांचं टेंट हाऊस नदीच्या त्या साईडला पण आहे पलीकडे. असा विचार पक्षी जितने आए सब साइबेरिया से आए. मेले के बाद चले जाएंगे है ना. प्रति बस आते हैं माघ मेले. हां आम्ही आता बसलेलो आहोत उत्तर प्रदेश परिवहन निगम बसमध्ये. खूप गर्दी आहे बसमध्ये सुद्धा. आणि आम्ही आता चाललेलो मिर्झापूरला. मिर्झापूरमध्ये उतरून आम्ही वाराणसीला जाणार आहोत. गर्दी. हां भैया हे ड्रायव्हर भैया कोंडाची इथे बसलेले आहेत. पुढे रेल्वे क्रॉसिंग आहे त्याच्यामुळे जाम लागलेला आहे. मागून पण 10 किलोमीटर गाड्यांची लाईन आहे. पुढे पण गर्दी आहे खूप. पोहोचलेलो आहोत वाराणसीमध्ये. आता बस स्टँडकडे चाललेली आहे बस. सकाळी 11:15 वाजता आम्ही प्रयागराजमधून बसमध्ये बसलेलो आणि आत्ता वाजलेला आहे 4:30 वाजता आम्ही आत्ता वाराणसीमध्ये पोहोचलेलो आहोत. आणि हे हॉटेल आहे. कोणते रूम बघतायत. आम्ही आजची रात्री इथेच राहणार आहे आणि सकाळी अयोध्येला जायचा विचार आहे. पाय जाम झाले अक्षरशः माझ्या. मी जवळ 5-6 किलोमीटर चाललेली आहे आज. आणि काल जवळ 7-8 किलोमीटर चाललेली आहे नईन जंक्शन टू प्रयागराज संगम. त्यामुळे पाय खूप जाम झालेले आहेत. आम्ही एक डबल बेडचा रूम घेतलेला आहे. आणि इथं बॅगा आहेत आमच्या. फ्रेश झालेलो आहोत. हातपाय धुले स्वच्छ तोंड वगैरे दिलेलं आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहोत काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यायला. मग मी तुम्हाला सुद्धा काशी विश्वनाथाचं दर्शन देते. कलश दर्शन जर मोबाईल ॲपमध्ये अलाउड असेल तर. मी आणि कोणी चाललेलो आहोत आता पायी कोंडली मंदिर. इथून 3 किलोमीटर अंतरावरती काशी विश्वनाथाचं मंदिर आहे.
जाऊया दर्शनाला. हा आमच्या रूमच्या बाहेरचा व्ह्यू आहे. हे आहे बनारस शहर, वाराणसी शहर. बघा पुण्यासारखंच आहे, फक्त स्टेशनच्या बस स्टँडच्या आसपासचा परिसर थोडा विचित्र आहे, अस्वच्छ आहे. नाहीतर शहर खूप छान आहे, खूप सुंदर आहे. रस्त्यावरून खूप गर्दी आहे. जागोजागी महादेवाची मंदिरं सुद्धा आहेत. 3 किलोमीटर आम्ही पायी चाललेलो आहोत. 3-2.5 दाखवतोय ना. 2 किलोमीटर. आता 2 किलोमीटर. समोरचं दृश्य बघा, हे असं आहे. बनारस की गलिया, बनारस के रस्ते ऐसे हैं. हाय के पान बनारस. हे बनारस म्हणतात, बघण्यासारखं आहे. पण आम्ही आजची रात्र थांबणार आहोत. तिथे सकाळी तर जायचं आहे अर्धेसाठी. वाराणसी शहर चांगलंच मोठं दिसत आहे बघा. दुकानं बघा, फॅन्सी लाईट्स वगैरे, असं पुणे आणि मुंबईसारखी दुकानं आहेत तिथं. आणि जी स्ट्रीट लाईट आहेत ना, त्या स्ट्रीट लाईटच्या मध्ये स्पीकर लावलेला आहे आणि ओम नमः शिवायचा जाप आहे त्याच्या स्पीकरमध्ये. इथे राजस्थानी भयाचं स्वीटचं दुकान आहे, खूप मोठं दुकान आहे. आणि आम्ही उपवासासाठी खाण्यासाठी काय शोधत होतो. तर आम्हाला काही इथं साबुदाणा नाही, खिचडी नाही किंवा भगर वगैरे काही मिळत नाही. फक्त उपवासाला फळं खातात लोक. तर आम्ही इथं रसमलाई घेतलेली आहे, ती खातो आहे. हे काका पण पुण्याचेच आहेत. हा दादा भांग वाटतोय, म्हणजे साधावाला भांग आहे. मी आणि फोंडाची पीत आहे. आज महाशिवरात्री आहे म्हणून वाराणसी काशी विश्वनाथाच्या मंदिरात खूप गर्दी आहे. आम्ही असे खात पीत चाललेलो आहोत. जागोजागी असं महाप्रसाद वाटत आहेत उपवासाचा. मी आणि फोंडची बनारसच्या गलीमधून फिरत आहोत. पण तो मेन जो रस्ता आहे ना, त्या रस्त्याला खूप गर्दी आहे. म्हणून असं आम्ही गलीतून चाललेलो आहोत विश्वनाथाच्या मंदिरामध्ये. जाम गर्दी आहे. राम 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 राम. 9 वाजलेले आहेत संध्याकाळचे, एवढी गर्दी आहे. आम्हाला इथला एक लोकल माणूस म्हणला की संध्याकाळी 12 वाजता या. बापरे, 12 वाजता. आम्ही कालपासून आम्हाला झोप नाही. आज पुन्हा जागरण होणार आहे आमची. जय भोलेनाथ. रस्त्याच्या दोन्ही बाजूलाच देवांच्या मूर्तीची दुकानं आहेत. इथे तो कलश पण आहे ज्यामध्ये आपण गंगाजल भरतो. तर छान दुकान आहे. पितळी वस्तू, देवाच्या मूर्त्या वगैरे मिळतात. ही बनारसी साडी पण आहे रस्त्यावरती विकायला. मग क्वालिटी थोडीशी लो असेल असं मला वाटतंय. दोन्ही साईडला दुकान आहेत रस्त्याच्या. तर इथं माला वगैरे विकल्या जात आहेत. या काकांचं दुकान बघा कुठे आहे. छोट्याशा टपरीमध्ये दुकान आहे. भजी, भजी वगैरे. आणि इकडं आतमध्ये मेस आहे, खानावळ भोजनालय आहे बघा. सिद्धी भोजनालय म्हणून लिहिलेलं आहे. कुठला तर पदार्थ आहे, भजी, आणि त्याच्यामध्ये करी देत आहेत. इकडचे ना थोडेसे पदार्थ वेगळे आहेत. तिकडे बघा कशी रस्त्याने भरलेली आहे. तर खाण्याचे पदार्थ आहेत चांगले इथे. पण आज उपवास आहे, आम्ही नाही खाणार. उद्या सकाळी आम्ही ट्राय करू काहीतरी वेगळं खाण्याचं. आणि इथं पुण्यासारखी हॉटेल चांगली आहेत, येते वेळेस दिसलेली आम्हाला. बघू आता काय खायचं ते उद्या विचार करू. पण आता आम्ही फुल खाल्लेले. आता भांग पिला, नंतर खिचडी आणि बटाटा वाटलेला, संत्रा, पाणी बॉटल वगैरे वाटतच चालत आम्ही प्रयागराज ते वाराणसी काही खाल्लं नाही प्रवासामध्ये. पण इथं उतरल्यानंतर चालूच आहे जागोजागी कोण ना काहीतरी काही फक्तांना वाटतं. प्रयागराजला एवढं खायचं काहीच नव्हतं. आम्ही आमच्या जवळच खाल्लं प्रयागराजमध्ये. चिवडा वगैरे काय आणलेला. एकादशीच होती, दुसऱ्या दिवशी चिवडा. आज काल एकादशी, हे परवा दिवशी एकादशी होती. परवा दिवशी एकादशी होती. काल आमच्या जवळ चिवडा, शंकरपाळी आम्ही खाल्ली. एका ठिकाणी भंडाराचं वाटप होत होतं, तो भंडारा आम्ही खाल्लेला आहे. तेवढ्यावरच आम्ही कालचा दिवस काढला आणि आजचा दिवस उपवासात गेला. आता पोट भरून खाल्लेला आहे उपवासाचा फराळ, भरपूर झाला.
परिसर आहे आणि इथपर्यंतच मोबाईल आणि तुमच्या बॅग अलाउड आहेत. इथून पुढे अजिबात मोबाईल आणि बॅग अलाउड नाही आहेत. ही समोरची आहे ज्ञानवापी मस्जिद, ज्ञानवापी मंदिर आहे ते. नाही, मंदिर परिसर आतमध्ये आहे. आम्हाला इथपर्यंतच व्हिडिओ अलाउड होता, मी काढलेला आहे. या भैयाकडे आम्ही जमा करत आहोत फोन. 27 तारखेचे पहाटेचे 4 वाजलेले आहेत आत्ता. आणि आत्ता आम्ही गायघाटावरती आहोत. विश्वनाथाचं दर्शन आम्हाला 3 वाजता झालेलं आहे पहाटेच्या. खूप गर्दी आहे, जाम गर्दी आहे. आणि तुम्हाला घाटावरचं दृश्य दाखवते. ते बघा, असं घाटावरचं दृश्य आहे. इथंच गंगा आरती होते. गंगा आरती जवळजवळ 15 दिवस झालं बंद आहे, कारण खूप गर्दी व्हायला लागली ना भाविकांची, म्हणून गंगा आरती बंद ठेवलेली आहे 15 दिवसासाठी. बघा, गंगा मायाचं दर्शन घ्या तुम्ही. महादेवाचं भोलेनाथ बघा, इथं पण भोलेनाथ आहेत. सगळीकडे भोलेनाथ आहेत. भोलेनाथला गंगाजल अर्पण करत आहेत लोक. वा वा, खूप सुंदर आहे पहाटे 4 वाजताचं गंगा घाटावरचं. आणि ह्या घाटाला गाय घाट म्हणतात. आम्ही खूप थकलेलो आहोत, जबरदस्त. आज खूप चाललेलो आहोत, जवळ 10 ते 15 किलोमीटर आम्ही चाललेलो आहोत आज. हां जी, फोंडजी जल आणायला चाललेले आहेत. आम्ही काही भांडच आणलं नाही ना फोंडजी, आणलंय. हां फोंडजी, सावकाश. जय गंगा मैया नमामि गंगे तो पाद पंकजम सुरासुरवर्धन्ति दिव्य रूपम मुक्तिं च ददासि नित्यं भावानुसारेण सदा नारायणं. हर हर गंगे, हर हर गंगे. या बोटी लागलेल्या आहेत किनाऱ्याला. जय गंगा मैया की जय. ये रतन, ये से घसत खड़ जा. इथं खूप सारे शिवलिंग आहेत आणि इथं मोठं शिवलिंग आहे. आणि इथं मागे गंगा मैया. खूप सुंदर दृश्य आहे, अद्भुत अद्भुत विहंगम दृश्य आहे गंगा मैयाचं. आणि इथं महानंदी आहेत. हा सुंदर गंगा घाट खूप छान वाटलं बघ. अमृत मुहूर्तावरती म्हणतात ना, सकाळी अमृत मुहूर्त असतो, त्या मुहूर्तावरती गंगा स्नान तर नाही केलं. गंगेमातेचं पूजन झालेलं आहे, महादेवाचं पूजन झालेलं आहे. छान झालं. आता आम्ही जातो आमच्या रूमवरती डायरेक्ट, कारण खूप थकलेलो आहोत आम्ही. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आज आहे 27 फेब्रुवारी आणि आज पहाटेच आम्ही विश्वनाथ दर्शन घेऊन आलेलो. पहाटे 5ला आलो, 4 तास झोपलो. आता फ्रेश झालेलो आहोत. आता वाजलेले आहेत 10:30 आणि आत्ता आम्ही चाललेलो आहोत श्रीरामाचं दर्शन घ्यायला अयोध्येला. तर वाराणसी मंदिरामध्ये तर जाम गर्दी आहे, भयंकर महाभयंकर गर्दी आहे. जवळजवळ 5-6 किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या आहेत दर्शन लाईनला. शेवटी सरकारला एक्स्ट्रा आर्मी फोर्स मागावं लागली रात्री 5 ते 3 वाजता. आम्ही आता हॉटेलमध्ये चाललेलो आहोत काहीतरी खाण्यासाठी. मिळतंय का? तर हे आहे वाराणसी शहर. हां, रिक्षामध्ये आहोत आम्ही. गर्दी खूप आहे. सकाळी ते 10:30 वाजलेले आहेत आता. ट्रॅफिक पण चांगलं जाम झालेलं आहे. दुकानं हॉटेल चांगले पुण्या मुंबईसारखे आहेत इथं. आम्ही आता ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि चाललेलो आहोत अयोध्येला. या ट्रेनमध्ये खूप गर्दी आहे. तुम्हाला एक दृश्य दाखवते गर्दीचं. कोंड्याचे उभे राहिलेले आहेत. इकडं गर्दी, सगळीकडे गर्दी आहे. तर आता ही आमची ट्रेन 5 वाजता पोहोचणार आहे म्हणतात अयोध्येला. बघू आता कसं काय दर्शन वगैरे होतं ते, कारण वाराणसीला पण खूप गर्दी आहे. महाकुंभमेळ्यामुळे ना गर्दी झालेली आहे. आता तिथल्या लोकलमध्ये एवढी गर्दी नसते, कुंभमेळ्यामुळे जास्त झालेली आहे. ठीक आहे, आता एवढं लांबून आलो आम्ही, विचार केला की वाराणसी विश्वनाथाचं पण दर्शन घ्यावं आणि आपलं श्रीरामाचं दर्शन घ्यावं, म्हणून आम्ही हे नियोजन केलं. आम्ही पोहोचलेलो आहोत अयोध्या धाममध्ये, प्रभू श्रीरामाच्या नगरीमध्ये. हे स्टेशन खूप मोठं आहे. मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवते अयोध्याधामचा. खूप मोठं अयोध्याधाम स्टेशन आहे. खूप सुंदर पण आहे. खूप प्रसन्न वाटतं इथं आल्यानंतर. हांजी फोंडजी, कसं वाटलं? छान आहे. हा, स्पेस भरपूर आहे, गर्दी कमी आहे इथं. म्हणजे ट्रेनला गर्दी होती,
पण पोलीस होते की आर्मीवाले होते, प्रत्येक डब्याच्या समोर आर्मीवाले होते. आर्मीवाले उतरण्याला उतरू देत होते अगोदर. आता आम्ही अगोदर रूम बघणार आहे. रूमवर गेल्यानंतर फ्रेश होतो, तिथं सामान ठेवतो आणि पहिल्यांदा हनुमानाचं दर्शन घेतो, त्याच्यानंतर श्रीरामाचं दर्शन घेतो. उद्या सकाळी किंवा आज झालं तर आता, नाही तर मग सकाळी.